नमस्कार. मी प्रोफेसर शीतल बर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर. आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयामधील तिसरं प्रकरण सुरू करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे कृती योजनेची अंमलबजावणी, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. सुरुवातीला आपण या टॉपिकविषयी थोडीशी माहिती करून घेऊया की कृती योजनेची अंमलबजावणी म्हणजे नेमकं काय आहे. थोडक्यात प्रस्तावना पाहूया. कृती योजनेची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली जाते आणि त्यावर त्या योजनेचे यश अवलंबून असते, असं हे बरेच तज्ज्ञ जे होऊन गेलेले आहेत त्यांचं असं मत आहे. म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये कृती योजना तयार करणारे व तिची अंमलबजावणी करणारे हे दोन्हीही वेगवेगळे लोक असू शकतात. याच करण्यासाठी कृती योजना अंमलबजावणी करणाऱ्यांना व्यवस्थित समजून घेण्याची आणि त्या पद्धतीने तशी काळजी घेण्याची गरज आहे. कृती योजनेच्या मागील कारणे स्पष्ट करून द्यायला हवी आहेत. नाहीतर कृती योजना जर समजली नाही तर तिची अंमलबजावणी यशस्वी होऊ शकते. म्हणजेच काय तर हीच कृती योजना आपण का निवडली हे स्पष्ट न झाल्यामुळे खालच्या पातळीवरील व्यवस्थापकांकडून कृती योजनेच्या अंमलबजावणीला विरोध होण्याची शक्यता असते. मग कृती योजनेच्या अंमलबजावणीवर सतत लक्ष ठेवावे लागते, कारण गरजेनुसार काही गोष्टींमध्ये बदल करावे लागतात. कृती योजनेच्या मूल्यमापनामध्ये आणि नियंत्रणामध्ये काही पायऱ्यांचा समावेश होत असतो. त्या पायऱ्या आपण पाहणारच आहोत. त्याआधी विजन म्हणजे काय ते पाहूया. म्हणजे ध्येयवादी दूरदृष्टीच्या मागे जी निश्चित हेतू आणि धाडसी वृत्ती आवश्यक असते. ज्याप्रमाणे जिन्याच्या काही पायऱ्या चढून उपयोग होत नाही, तर संपूर्ण जिना चढून जाणे आवश्यक असते. निवड केलेली कृती योजना वेगवेगळे कार्यक्रम, अंदाजपत्रके आणि प्रक्रियांच्या माध्यमातून अंमलात आणली जाते आणि याचप्रमाणे कृती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संस्थेच्या साधनसामग्रीचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना त्या संस्थेची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रोत्साहित करणे या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश केला जातो. मग आता कृती योजना बनवण्यापेक्षा तिची अंमलबजावणी करणे जास्त अवघड का असते आणि कृती योजना तेव्हा का बनवली जाते, मग याची काही कारणं दिलेली आहेत इथे. मार्गदर्शनासाठी अनेक प्रतिमाने आणि चौकटी उपलब्ध असतात. त्याचबरोबर अनेक सल्लागार त्वरित उपलब्ध असतात. कर्मचाऱ्यांच्या छोट्या गटाबरोबर काम करायचे असते. याशिवाय या गटातील कर्मचारी संस्थेमधील सर्वोत्तम कर्मचारी असतात आणि या विभागातील अनेक वर्ष संस्थेमधील वरिष्ठांचे बारीक लक्ष असते आणि या विभागातील पुरेशी चाचणी घेतलेली असते. म्हणजे या विभागाची आकर्षक विभागाशी अशा प्रकारे काही या ठिकाणी कृती केलेली असते आणि त्याद्वारे अंमलबजावणी केली जाते. म्हणजे या गोष्टी वापरण्यासाठी कृती योजना जी आहे ती अंमलबजावणीत करण्यासाठी तज्ज्ञ असणारे फार कमी सल्लागार या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणजे अंमलबजावणीमध्ये संस्थेमधील सर्वात अगदी प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीत आणि कृतीमध्ये बदल करावा लागत असतो. संदेश पोहोचवण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आपल्याला शोधावे लागतात, पण या विभागाकडे अनाकर्ष विभाग म्हणून बघितले जाते. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरतेशेवटी संस्थेच्या फायद्यात योजनेची अंमलबजावणीची भर घातली जाते. दुर्दैवानं पाहिलं तर कृती योजनेच्या अंमलबजावणीचे कौशल्य सहज आत्मसात करता येत नाही. खरं म्हणजे सगळ्या व्यवस्थापकांना कृती योजनेची अंमलबजावणी ही त्यांच्या कामातील सर्वात अवघड अशी गोष्ट वाटत असते. कृती योजनेचे विश्लेषण किंवा कृती योजनेच्या निर्माणापेक्षाही ही गोष्ट कठीण आहे असं मानलं जातं. अमेरिकेतील व्यवस्थापक वर्षाला $10 दशलक्ष कृती योजनेच्या विश्लेषणावर आणि कृती योजना तयार करण्यावरती खर्च करतात आणि हेच व्यवस्थापक स्वतः कबुली देतात की या कृती योजनांपैकी निम्म्या कृती योजनांची अंमलबजावणी केली जात नाही. या कृती योजनांपैकी तटस्थ निरीक्षक हे जे काही आहेत ते असं काही मान्य करीत नाहीत की त्यांच्या अंमलबजावणीचे काम या ठिकाणी 10% कमी आहे. म्हणजे ज्या कृती योजना अंमलात आणल्या जात नाहीत त्यांचे महत्त्व एखाद्या किरकोळ मुद्द्याच्या अभ्यास पलीकडे नसते.
सर्व प्रकारच्या व्यवस्थापकीय कौशल्यांमध्ये कृती योजनेच्या अंमलबजावणीची क्षमता असणे हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य असते. कृती योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थापकाच्या अंगी काही गुण असणे आवश्यक आहे. त्यापैकी काही गुण आहेत ते म्हणजे एक उच्च दर्जाची विचारशक्ती, जी संस्थेतील व्यवस्थापक व्यक्तिगत प्रयत्नांमध्ये समन्वय व सहकार्य स्थापन करून सर्वांच्या हेतूचे रूपांतर कृतीमध्ये करेल आणि कृती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे उत्पन्न करणाऱ्या घटकाचे योग्य नियोजन करेल. आता आपण कृती योजनेच्या अंमलबजावणीला सहकार्य करणारे घटक पाहूया. या ठिकाणी आपल्याला हे 6 घटक स्क्रीनवरती दिसत आहेत. म्हणजे ज्या संस्था कृती योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करतात त्या पुढील 6 घटकांचे परिणामकारक व्यवस्थापन करत असतात. मग आता हे जे 6 घटक आहेत ते आपण इथे पाहूया. पहिला आहे कृतीचे नियोजन. म्हणजे जी संस्था कृती योजनेची अंमलबजावणी यशस्वी रीतीने करते ती सर्वप्रथम कृतीचे सखोल नियोजन करते. या नियोजनात कालक्रमानुसार घटनांची योग्य कृतीचे सखोल नियोजन करत असते. या नियोजनामध्ये कालक्रमानुसार घटनांची योग्य क्रमाने यादी दिलेली असते. यामुळे कृती योजनेमध्ये आवश्यक असलेले घटक समाविष्ट होतात आणि या कृतीच्या प्रत्येक पायरीची जबाबदारी व्यक्तिगतरित्या योग्य माणसाला देण्यात येते. तसेच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी किती दिवस लागतील ते निश्चित करण्यात येते आणि या प्रत्येक पायरीसाठी किती साधन सामग्री लागणार आहे हे पण ठरवण्यात येते. अशा प्रकारे संस्था तिच्या विस्तृत कृती योजनेचे अनेक छोट्या जबाबदाऱ्यांमध्ये विभाजन करत असते. पुढचा घटक आहे संस्थेची संरचना. मग याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे कृती योजनेशी यशस्वी अंमलबजावणी करतात ते संस्थेच्या संरचनेचा काळजीपूर्वक विचार करतात. ते स्वतःलाच विचारतात की भावी कृती योजनेच्या दृष्टीने संस्थेची संरचना योग्य आहे का? या कृती योजनेत संस्थेची सध्याची संरचना अचूक बसेल का? बऱ्याच वेळा असे दिसून येते की कुठलीही तयारी नसताना आणि कृती योजनेच्या अंमलबजावणीसमोर अनेक अडथळे असताना नवीन उत्पादने बाजारात आणण्याच्या मागे लागतात. परंतु त्या संस्था नवीन उत्पादन तयार करण्यात अयशस्वी ठरतात. कारण अगदी साधे आहे ते म्हणजे नवीन उत्पादनासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन या ठिकाणी केलेले नसते आणि नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकास विभागाची स्थापना करण्यात येत नाही. बऱ्याच वेळा उत्पादन विभागाकडे नवीन उत्पादन विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. उत्पादन विभागाची मुख्य जबाबदारी सध्याचे उत्पादन नियोजनानुसार करण्याची असल्यामुळे हा विभाग या गोष्टीला प्राधान्य देतो व नवीन उत्पादन विकसित करण्याकडे दुर्लक्ष होते. अंतिम परिणाम काय तर नवीन उत्पादन तयार होत नाही. पुढचा घटक आहे मानवी साधनसंपत्तीचे घटक. मग कृती योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणारी संस्था कृती योजना प्रत्यक्षात आणताना मानवी साधनसंपत्तीचा बारकाईने विचार करते. संस्थेचा याच्यामुळे लक्षात येतं की मानवी साधनसंपत्ती ही घटक खरं म्हणजे 2 भागात विभागले गेले असल्यामुळे पहिला म्हणजे मानवी साधनसंपत्तीचा विचार करण्यासाठी व्यवस्थापन हे संस्थेच्या परस्पर संदेश आणि देवाणघेवाण करण्याच्या गरजांचा विचार करते. मग अशा प्रकारच्या या ठिकाणी गोष्टींची गरज असते. त्यामुळे या कृती योजनेचे वेगवेगळे टप्पे म्हणजे पायऱ्या पाडण्याची जबाबदारी येत असते. मग ती अंमलबजावणी करण्याची कृती योजना संपूर्णपणे समजून घेण्यात अयशस्वी होत असतात. दुसरा भाग म्हणजे जे व्यवस्थापक अंमलबजावणीत यशस्वी होतात त्यांना त्यांच्या मनुष्यबळाच्या साधनसामग्रीच्या गरजांवर प्रत्येक वेळी कृती योजनेचा काय परिणाम होईल किंवा पुरेपूर जाणीव त्या गोष्टीची त्यांना पुरेपूर जाणीव असते. मग ते स्वतःला प्रश्न विचारतात की या कृती योजनेसाठी किती प्रमाणात बदल करणे आवश्यक आहे आणि हे बदल किती लवकर अंमलात आणले पाहिजे. तसेच ते प्रश्नांची जी उत्तरं आहेत त्याचा मनुष्यबळाच्या साधनसामग्रीवर काय परिणाम होईल. या प्रश्नांची उत्तरे मिळवल्यावर ते ठरवतात की कर्मचाऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा का? त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मानवी साधनसंपत्तीचे घटक या घटकामध्ये येत असतात. पुढचा घटक आहे व्यवसायाचे वार्षिक नियोजन.
कृती योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला कृती योजनांसाठी किती निधी लागेल याचा अंदाज असतो आणि ते नियोजनानुसार सुरुवातीलाच आवश्यक वित्तपुरवठ्याकडे लक्ष देत असतात. सुरुवातीला ते आर्थिक गरजांचा ढोबळमानाने आढावा घेतात आणि नंतर कृतीचे नियोजन पक्के करून आर्थिक गरजांचा अचूक ठोकताळा बांधू शकतात. मग अशा प्रकारे ते त्यांच्या कृती योजनांच्या नियोजनाचा व्यवसायाच्या वार्षिक नियोजनाशी संबंध जोडतात. यामुळे अंदाजपत्रक तयार करताना न बदलू शकणारे आश्चर्याचे धक्के या ठिकाणी टाळले जातात. 5वा घटक आहे लक्ष ठेवणे व नियंत्रण ठेवणे. जे नियोजनावर लक्ष ठेवताना व त्यांचे नियंत्रण करताना संस्था योग्य मार्गावरून मार्गक्रमण करीत आहे हे वरच्यावर आपल्याला पाहावे लागते. असे करताना समजा कृती योजना आखलेल्या मार्गापासून दूर गेली किंवा भरकटली तर तिला परत मार्गावर आणण्यासाठीचे पर्याय तयार असले पाहिजेत. यामध्ये पुढील पर्यायांचा समावेश असतो: वेळापत्रक बदलणे, कृतीच्या पायऱ्या बदलणे, कृती योजना बदलणे किंवा उद्दिष्ट बदलणे. ठीक आहे. आता शेवटचा घटक आहे साखळीतील दुवे. म्हणजे इतर सर्व गोष्टींचा पाया जो आहे साखळीतील दुवे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अनेक संस्था वरील 5 आधारभूत घटकांची योग्य तऱ्हेने हाताळणी करतात, त्या कृतीचे नियोजन करतात आणि संस्थेच्या संरचनेकडे लक्ष देतात. मनुष्यबळ साधनसामग्रीची काळजीपूर्वक जपवणूक करतात आणि वार्षिक व्यावसायिक नियोजनातून कृती योजनेला निधी पुरवतात आणि या कृती योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी योजना बनवतात. तरीसुद्धा काही संस्था कृती योजनेच्या अंमलबजावणीत अयशस्वी ठरत असतात. मग बहुतेक वेळा या सगळ्याचं एकच कारण असतं ते म्हणजे साखळीतील दुव्यांचा अभाव. साखळीतील दुवे म्हणजे संस्थेमध्ये वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या कृती एकमेकांना बांधणे, जेणेकरून सर्व संस्थेतील प्रत्येकाचे मार्गक्रमण एकाच दिशेने होईल. 5 आधारभूत घटकांपैकी 1 किंवा 2 घटकांकडे लक्ष देऊन पुरेसे ठरत नाही. म्हणजे कृती योजनेची यशस्वी अंमलबजावणी करायची असेल तर सर्व 5ही घटकांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. तसेच ते सर्व घटक एकमेकांशी जोडल्याची खात्री करणेसुद्धा आवश्यक असते. म्हणजे साखळीतील उभे दुवे आणि आडवे दुवे असे 2 प्रकारचे दुवे या ठिकाणी असतात. उभे दुवे कॉर्पोरेट शाखास्तरीय आणि विभागीय योजनांमध्ये समन्वय निर्माण करतात, तर आडवे दुवे हे विभागाअंतर्गत, प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आणि उत्पादन विभागाअंतर्गत असतात. यांच्यामध्ये संस्थेच्या सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समन्वय प्रस्थापित करणे आवश्यक असते. म्हणजे कृती योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत कुठल्याही कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मुख्य भूमिका संस्थेच्या ध्येयवादी दृष्टिकोन सगळ्यांना समजून स्पष्ट देणे आणि कृती योजनेचे नियोजन करायला मार्गदर्शन करणे ही असते. ज्यांनी कृती योजनेची योजना यशस्वीपणे राबवली आहे त्यांचे अशा प्रकारे निरीक्षण करता येते की कृती योजनेच्या नियोजनाच्या सर्व पातळ्यांवर सर्व वेगवेगळ्या गटांना सामावून घेतले तर त्यांच्या संस्थेशी ध्येयवादी दूरदृष्टी अजून मजबूत करण्यासाठी याचा फायदा होतो आणि योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने अनेकजण कार्यप्रवृत्त होत असतात. म्हणजे यश मिळवण्याच्या दृष्टीने स्पष्ट आणि सतत परस्पर संवाद असणे गरजेचे असते. अगदी अपेक्षित परिणाम ठरवण्यापासून ते कामगिरीची मोजमापे ठरवण्यापर्यंत यशस्वी व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या सर्व सदस्यांना सतत कार्यमग्न राहण्याची प्रेरणा देत असतात आणि कुठलेही छोटे मोठे यश जे आहे ते सार्वजनिकरित्या या ठिकाणी साजरे करता येतात. प्रत्येकजण ध्येयवादी दूरदृष्टीमधील आपला वाटा उचलत असल्याची खात्री करण्याकरता सगळ्या टीमला एक गोष्ट माहीत असायला हवी की ते सिद्धांताची चाचणी करू शकतात आणि एखाद्या गोष्टीला आव्हान देऊ शकतात की कुठलीही भीती न बाळगता पर्याय सुचवू शकतात. म्हणजे कृती योजनेच्या अंमलबजावणीचे नेतृत्व करणाऱ्याला आज्ञा देऊन नियंत्रण करण्यापेक्षा आपल्या हाताखालच्यांना स्फूर्ती देऊन व प्रशिक्षण देऊन काम करून घ्यावे लागते. अधिकाराचा वापर करण्यापेक्षा यशाबद्दल बक्षीस, स्फूर्ती, आदर्श ठेवणे या गोष्टीमधून यश मिळवण्याची खात्री वाटते.
अधिकाराचा वापर केल्यास विरोध वाढतो व न दिसणारा असंतोष वाढीस लागतो. दरवर्षी कृती योजना तयार केली जाते आणि दरवर्षी तिचा संस्थेच्या कामकाजावर काहीच परिणाम होत नाही. हे सर्रासपणे अनेक संस्थांमध्ये दृष्टीस पडणारे चित्र आहे. कृती योजना यशस्वी होण्यासाठी कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याने ही कृती योजना अक्षरशः जगली पाहिजे. ती कृती योजना त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक हा एक प्रकारे बनली पाहिजे आणि कृती योजनेच्या प्रगतीचे टप्पे तपासण्यासाठी काही मोजमापं किंवा मापदंड या ठिकाणी ठरवावे लागतात. हे मापदंड योजनेच्या कृतीची व्याख्या म्हणून भूमिका निभावत असतात. यामुळे काय होतं की सगळ्यांचे लक्ष कृती योजनेवरती जास्त केंद्रित होत असते. यामुळे बदल झपाट्याने होत असतात. मग याच्या बाबतीत उत्तरे देण्याची जबाबदारी वाढत असते आणि सर्व लोक नैसर्गिकरित्या या गोष्टीसाठी जबाबदार असतात. मग या जबाबदाऱ्यांच्या देवाणघेवाणीमध्ये सुधारणा होते का? कारण मापदंडामुळे प्रत्येक गटाची प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्यात येत असते आणि या सर्वांमुळे एकच काम दोनदा किंवा एकदा करण्याचे टाळले जाते. मग कृती योजनेचा नकाशा जो आहे किंवा एक सर्वसाधारण व्यावसायिक मॉडेल तयार केले तर महत्त्वाचे मुद्दे आणि टप्पे आपल्या लगेच लक्षात येत असतात. यामुळे व्यावसायिक खाचाखोचा अगदी सोप्या भाषेत समजावून घेता येतात आणि प्रत्येक घटकाचे अस्तित्व आणि त्याचा परिणाम त्यांच्या संबंध दाखवणे आपल्याला सोपे जाते. याच मुद्द्यांद्वारे किंवा टप्प्यांद्वारे संस्थेची ध्येयवादी दूरदृष्टी आणि विशेष कार्य सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवली जाते. तसेच अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठीची योजना सांगितली जाते. वरिष्ठ व्यवस्थापक कृती योजनेचा आराखडा किंवा नकाशा तयार करतात. त्याकरिता एकूण कामगिरीवरती सकारात्मक परिणाम करणारे काही आवश्यक घटक जे आहेत ते शोधून काढले जातात. मग या घटकांची चाचणी काही सांख्यिकी तंत्राद्वारे म्हणजे स्टॅटिस्टिकल टेक्निक्सद्वारे केली जाते. कामगिरीचे उत्तम मापदंड संस्थेतील कच्च्या दुव्यांवरती प्रकाश टाकतात आणि यामुळे चांगल्या कामगिरीचे बक्षीस या ठिकाणी मिळवतात. संस्थेला मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत कामगिरीचे मापदंड हा एक स्पर्धात्मक फायदा ठरू शकतो. कारण यामुळे एकवाक्यता निर्माण होत असते आणि सर्व संस्थेमध्ये एकच ध्येय निर्माण होते आणि हे सर्व सदस्य अपेक्षित उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने कामाला लागतात. हे आहे कृती योजनेच्या अंमलबजावणीला सहकार्य करणारे घटक, ते आपण आत्ता पाहिले. आता पुढे आहे कृती योजना अंमलात आणण्यासाठी. हे आधी आपण महत्त्वाचे 6 घटक पाहिलेले आहेत. आता आपण उपघटक पाहणार आहोत. म्हणजे 6 उपप्रक्रिया आहेत ह्या. इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी म्हणजे कृती योजना अंमलात आणणे म्हणजे कृती योजनेचे कृतीमध्ये रूपांतर करणे होय. इथे एक छोटीशी व्याख्या सांगितलेली आहे. कृती योजना कृतीत आणण्यासाठी काही उपप्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्या उपप्रक्रिया इथे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. पहिला आहे प्रकल्प अंमलात आणणे. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रकल्प अंमलात आणणे म्हणजे संस्थेची स्थापना करणे. ठीक आहे, थोडक्यात सांगणार आहे. पुढे आहे कार्यपद्धती अंमलात आणणे. म्हणजे काय तर कार्यपद्धती अंमलात आणणे ही उपप्रक्रिया ही नियमन रचनेशी संबंधित असते. तसेच संस्थांनी कसे कार्य करावे हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले असते. पुढे आहे तिसरा साधनसामग्रीचे वाटप. मग साधनसामग्रीचे वाटप हे साधनसामग्री मिळवणे आणि त्या योग्य प्रमाणात ती वापरणे, तिचे व्यवस्थापन करणे याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे रचनात्मक दृष्टिकोन अंमलात आणणे. रचनात्मक दृष्टिकोन अंमलात आणणे ही उपप्रक्रिया संस्थेच्या रचना तसेच कृती योजनेच्या गरजेनुसार संस्थेची फेररचना करणे याच्याशी संबंधित आहे. पुढे आहे कार्यात्मक संबंधित आहे. ठीक आहे, पुढे आहे कार्यात्मक दृष्टिकोन अंमलात आणणे. म्हणजे कार्यात्मक दृष्टिकोन अंमलात आणणे ही उपप्रक्रिया वेगवेगळ्या कार्यात्मक क्षेत्रासाठी धोरणे आखणे इत्यादीशी संबंधित आहे. आणि पुढे आहे 6वा वर्तणुकीचा दृष्टिकोन अंमलात आणणे. वर्तणुकीचा दृष्टिकोन अंमलात आणणे या उपप्रक्रियेत नेतृत्व, सामाजिक जबाबदाऱ्या, संस्थेची मूल्य, निगमाचे राजकारण, संस्थेची संस्कृती इत्यादीशी या गोष्टी संबंधित असतात.
आता आपण पाहूया कृती योजनेच्या अंमलबजावणी पुढील समस्या. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन्स ऑफ इश्यूज. म्हणजे कृती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संस्थेमध्ये संरचनेत किंवा दैनंदिन कामकाजामध्ये बदल करणे बहुतेक वेळा अनिवार्य ठरते. म्हणजेच व्यवस्थापकांना पर्यायांचे मूल्यमापन करून कृती योजना ठरवण्यासाठी काही महिने किंवा काही वर्ष लागू शकतात. बऱ्याच वेळा ही कृती योजना संस्थेमध्ये जाहीर केली जाते. असे करण्यामागचा उद्देश हा असा असतो की संस्थेच्या सदस्यांना आपोआप लक्षात यावे की हाच पर्याय त्यांच्यासाठी सर्वोत्तम का आहे.